4 क्रमांकात समसंख्याची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर मग आता इथे काय म्हणलं, 4 समसंख्याची सरासरी किती आहे सांगा? 35 आहे. तर आपण याच्यामध्ये काय मानतोय, लक्षात घ्यायचंय, सरासरी म्हणजे काय, ही झाली मधली संख्या. तर मग असं मांडत असताना आपण काय करतो, शॉर्टकट नंतर सांगतो मी तुम्हाला. 4 समसंख्याची सरासरी किती आहे? 35. 4च्या ऐवजी किती घ्यायचे? 3 घेतले. 3 उचलायचे, लिहायचे. 35 म्हणून 3 गेले, किती राहिले? 32. तर मग आता इथं 32 तुम्हाला समजलं. तर आपण काय करतो माहिती का, मधली संख्या 35 घेतो आणि 4 समसंख्या उजव्या साईडनं 36 आणि 38 असं लिहितो आणि डाव्या साईडनं काय लिहितो, 34 आणि 32 असं लिहितो. तर मग आता सर्वात लहान म्हणलं तर 32 आणि मोठी म्हणलं तर काय झालं, 38. तर आता जेव्हा संख्या जास्त असतात तेव्हा आपल्याला याचा उपयोग चांगला पडेल. त्या गोष्टी लक्षात घ्यायच्या, शॉर्टकट माहिती असणं महत्वाचं आहे. आणि तुम्ही काय करायचं, याच्यामध्ये पुन्हा असं दिलंय, प्रश्न दिलाय, याच्यामध्ये टाइम नाही घालायचा. असा जर प्रश्न आला तर चुटकीसर सुटला पाहिजे. इथं काय केलं, इथं 4च्या ऐवजी किती घ्यायचे? 3 उचलायचे, वजा 3 लिहायचे, किती आलं सांगा? 32 झालं. इथं उत्तर हे पेपर मध्ये असं सोडवायचंय. पुढचा प्रश्न पहा, नमुना गणित चालू आहे. 11 ते 50 क्रमांकात सर्व विषम संख्याची सरासरी किती? मग आज सांगा, विषम संख्याची सरासरी काढण्यासाठी बोला, पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या अपॉन 2, बस एवढंच. सरासरी विचारलंय. पहिली विषम संख्या किती आहे सांगा? 11 अधिक शेवटची विषम संख्या किती आहे? 49. 50 ही समसंख्या आहे, तर त्याच्या अगोदरची विषम संख्या कोणती आहे? 49. आता त्याच्यानंतर 49 एक याच्यामध्ये टाका, 50 आणि 10 किती झाले? 60. मग आता 60च्या निम्मे किती सांगा? 30. तर किती आली सरासरी सांगा? 11 ते 40 क्रमांकात सर्व नैसर्गिक संख्याची बेरीज किती? नैसर्गिक संख्याची बेरीज म्हणजे काय सांगा? पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या अपॉन 2 गुणिला एकूण संख्या. पहिली नैसर्गिक संख्या किती आहे? 11. शेवटची नैसर्गिक संख्या 40. तर 11च्या ऐवजी किती घ्यायचे? 10. याचे किती घ्यायचे? 10. मग आता याचे 10 घेतले समजा, तर आता इथं 40 मधून 10 गेले, किती राहिले सांगा? 30 आहे. एकूण संख्या किती आल्या? 30. तर मग सांगा, 11 आणि 40 किती झाले? 51 लिहायचे. 2 आणि 30 कोणत्या पाड्यामध्ये? 2च्या. आता बे 15 30 सांगा. मग 15 1 15 5 हात चाला 1 15 5 75 ने 76. तर किती आलं सांगा? 765. 15च्या पाड्यातील पहिल्या 7 संख्याची सरासरी किती? तर मग आता सांगा, 15चा पाडा आहे, च्या म्हणजे काय सांगा? गुणिला पहिल्या 7 संख्याची सरासरी. मग 7 संख्याची पहिल्या 7 संख्याची सरासरी म्हणजे काय? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, म्हणजे पहिली संख्या 1 अधिक किती झाले? 7 आपण किती? 2. ही झाली पहिल्या 7 संख्याची सरासरी. पहिल्या 8 संख्याची सरासरी म्हणजे काय? 1 अधिक 8 अपॉन 2. पहिल्या 15 संख्याची सरासरी म्हणजे काय? 1 अधिक 15 अपॉन 2. तसंच या ठिकाणी पहिल्या 7 संख्याची सरासरी म्हणजे काय? 1 अधिक 7 अपॉन 2. हे समजलं का तुम्हाला? तर मग सांगा, 1 आणि 7 किती? 8. 2 आणि 8 कोणत्या पाड्यामध्ये? 2च्या. बे 1 बे, बे चौक 8, 15 चौक किती? 60. समजलं का? हे फक्त नमुन्याचे गणित चालू आहे. 5 9 13 17 या संख्यामालेतील पहिल्या 20 संख्याची सरासरी किती? मग सांगा, 5 9 13 बस इथपर्यंत. पहिले किती सांगितलं? 20 संख्याची सरासरी सांगितलंय. एवढं लक्षात घ्यायचंय, कारण याच्यामध्ये फरक आपल्याला काढायचा आहे. तर मग आता या 20 संख्याची सरासरी काढण्यासाठी काय करायचं? पहिल्या 5 जे दिसतात तुम्हाला त्याची दुप्पट करायची. सांगा, 5 ची दुप्पट 10. त्याच्यानंतर अधिक फरक किती सांगा? 5 आणि 4 9, 9 आणि 4 किती? 13 आणि 13 आणि 4 किती? 17. असा फरक आहे ना याच्यामध्ये. तर 4चा फरक इथं लिहायचा, गुणिला 20च्या ऐवजी किती घ्यायचे? 19 घ्यायचे. तर मग आता सरासरी म्हणजे काय? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण 2. तर अशाच पद्धतीचं त्या ठिकाणी लिहायचंय. आलं? पहिल्या संख्येची काय आली? दुप्पट आली.
शेवटची संख्या 20वी संख्या समजा त्याच्याऐवजी 19 घेतले, 4चा फरक आहे गुणीला 4 केलं. हे महत्वाचं गणित आहे, अशा पद्धतीने लक्षात घेणं महत्वाचं आहे. तर मग सांगा 19 चोक किती? 76. मग 76 10 किती होईल? 86. 86 आपण 2, 86 च्या निम्मे किती होईल? 43. तर मग किती आली सरासरी सांगा? 43. समजलं गणित? हा फक्त काय होता, नमुना म्हणजे एक ट्रेलर होता. तर आता इथं पुढे राहिलं का पाहू आधी. 7, 13, 19, 25 या संख्या मालेतील पहिल्या 30 संख्याची बेरीज किती? तर मग सांगा याच्यामध्ये सांगा 7, 13, 19 असं लिहिलंय. तर काय करायचंय आपल्याला? बेरीज काढायचंय. काय काढायचंय? बेरीज काढायचंय. मग आता बेरीज काढण्यासाठी काय म्हणतो? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण 2 गुणीला एकूण संख्या. तर इथं एकूण संख्या किती आहे? 30 गुणीला 30 द्यायचंय. तर आता इथं 30 संख्याची सांगितलेलं काय? बेरीज सांगितलेलं आहे. समजलं? हा महत्वाचा प्रश्न आहे. तर 7ची काकाची दुप्पट, 7 दोन्ही 14 अधिक 7 आणि 6 13, 13 आणि 6 19, 19 आणि 6 किती झाले? 25. मग आता इथं 6चा फरक येतं, इथं अधिक 6 करा. गुणीला 30च्या ऐवजी किती घ्यायचे? 29 घ्यायचे. आणि आपण किती करायचे? 2. समजलं एवढं? तर आता एकूण संख्या किती आहे सांगा? 30. झाली बेरीज. एकूण संख्या गुणीला दिलं 30. आता हे जो गुटमुट सौदा आहे अलीकडं, हे सगळं काय आहे? सरासरी आहे. म्हणजे 14 अधिक 6 गुणीला 29 आपण 2, याला काय म्हणायचं? सरासरी. आणि बेरीज म्हणजे काय? संख्या गुणीला सरासरी गुणीला 30. बेरीज म्हणजे काय? सरासरी गुणीला एकूण संख्या. बेरीज म्हणजे काय? सरासरी गुणीला संख्या असं म्हणतो आपण. यालाच एकूण संख्या असं म्हणायचंय. हे लक्षात घ्यायचंय. तर मग झालं इथं सरासरी गुणीला संख्या. तर मग आता यांचा गुणाकार करा. 6 9 54 5 5. 6 2 12 5 किती? 17. 14 आणि 174 किती होईल? 4 आणि 4 8 आणि 17 ने किती? 18. तर आता 2 ना भाग तोडायचा आहे. याला नाही तोडायचं, याच्या सोबत तोडायचा. बे क बे, बे नम 18 आणि बे चोप 8. गुणाकार कोणाचा करायचा? 94 आणि 30चा. हा शून्य उचलायचा, जसा तसा लिहायचा. 3 चोक 12 2 हाताला 1. 3 नम 27 आणि 28 20 आहे का बा याच्यामध्ये? समजलं? क्रमांक 15 समसंख्याची सरासरी 36 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती? सांगा मग. 15 समसंख्याची सरासरी किती आहे? 36 आहे. ही संख्या आहे आणि काय आहे? सरासरी आहे. हे लक्षात घ्यायचंय. आता याच्यामध्ये काय करायचं? फरक काढायचा असेल लहान संख्या आणि मोठी संख्या, याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं. 15च्या ऐवजी किती घ्यायचे? 14 घेतले. आता या सरासरीच्या डाव्या साईडनं 14, उजव्या साईडनं 14. मग 14 आणि 14 किती होईल? 28. झालं याचं उत्तर.